चला तर आपण आलो आहोत घरंदाज मिजाज। हा शुद्ध शाकाहारी ढाबा आहे। तुम्ही बघू शकता याची जी बनावट आहे किती सुंदर अशी वाड्याची अशी बनावट बनवली, एकदम सुंदर बघा। आणि तुम्ही तिथे लिहिलेलं पण बघू शकता, वाड्यावर यायचं आणि मंदिरात खायचं असं। इथे तुम्ही तुळशी वृंदावन बघू शकता, त्यांनी एकदम वाड्याचा लुक दिलाय, किती सुंदर असं आहे। तुम्ही आत येऊन बघू शकता, बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं। हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं इंटेरियर आहे, पूर्ण असं पुरातन काळात जसे वाडे होते आपले शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तशी अशी सुंदर याची बनावट आहे। तर बसण्यासाठी पण तुम्ही बघू शकता। आणि इकडं सुद्धा बघू शकता, बघा किती सुंदर आहे। हे बघा इथे आहे, इतकं सुंदर असं तुळशी वृंदावन आहे आणि काळ्या दगडामध्ये कोरीव अशी मस्त तुळशी वृंदावन आहे। हे बघा किती सुंदर रांगोळी। आणि आपली परंपरा जपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये जी वाड्याची परंपरा आहे ती इथं पूर्णपणे जपली आहे या हॉटेलमध्ये, या ढाब्यामध्ये। इतकं सुंदर आहे आणि तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर आहे। तुळशी वृंदावन पण पूर्ण काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं आहे, सुंदर। आणि तुम्हाला आणखी दाखवते, चला। हे बघा बघा दरवाजे पण कसे सुंदर असे, आणि आपल्या मराठी महिन्यांचा फलक सुद्धा आहे बघा, किती सुंदर आहे। हे टॉयलेट आहे पण बघा किती सुंदर असं त्यांनी एकदम छान केलं आहे। आणि अजून तुम्हाला दाखवते, हे बघा हे बघा हो सुंदर अशी बसायची बैठक आहे इथं। आणि फॅन हे पण बघू शकता, फॉल सिलिंग पण इतकी सुंदर केली आहे। आणि हे बघा तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे आवडते अभिनेते निळू फुले यांची इथे मूर्ती आहे, जी की इथे सुंदर अशी सजवली आणि इतकी सुंदर असा वाड्याचा लूक देऊन बनवलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं काही सूचना लिहिल्या आहेत, तुम्ही बघू शकता की मूर्तीच्या जवळ किंवा झोपाळ्यात बसण्याची परवानगी नाही आहे। तुम्ही बघू शकता की ते सुंदर असं झोपाळा बांधून वाड्याचं स्वरूप दिलं आहे। आणि इथे काही सूचना आहेत ग्राहकांसाठी। ग्राहक माई बाबो, आपण एक विनंती, सदर ढाबा हा स्वर्गीय निळू फुले यांच्या जीवनावर आधारित आहे। भाऊंच्या काही आठवणी किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तू अथवा साहित्य कोणाकडे असेल तर या वाड्यात ठेवण्यात दिले तर आम्ही ते जरूर स्वीकारू आणि तो त्यांच्या अनमोल ठेवा आयुष्यभर जपू। या ढाब्याच्या माध्यमातून आपण भाऊंना जिवंत ठेवण्याचा आमचा मानस आहे। तर तुम्हाला कळलं असेल की त्यांनी निळू भाऊंच्या काही कोणाकडे काही वस्तू असतील त्यांच्या, तर तुम्ही नक्की त्या इथे शेअर करू शकता, ते इथे जपून ठेवणार आहेत। तर तुम्ही बघू शकता त्यांच्या आयुष्यावर आधारित त्यांनी सुंदर असं या वाड्याची सजवणूक केली आहे, किती सुंदर वाड्याचं रूप दिलं आहे। आणि बघा तुम्ही इथे बसायची व्यवस्था पण खूप सुंदर आहे। इथे तुम्ही बघू शकता महिलांसाठी टॉयलेट आहे, पण त्यांनी त्याची पण खूप सुंदर असं दरवाजाची वाड्याची डिझाईन केली आणि इथे आपले मराठी महिने। आणि तुम्ही बघू शकता घरंदाज मिजाज असं या ढाब्याचं नाव आहे। आणि इथे ज्या ज्या वस्तू फेमस आहेत त्यांचे फोटो सुद्धा लावले त्यांनी। आणि इथे बसण्याची बघू शकता तुम्ही व्यवस्था किती सुंदर आहे, खूप सुंदर वाडा। मराठी मनाचा कौल जपण्याचा प्रयत्न, मराठी मनामध्ये कसं सुंदर असं तुम्ही बघू शकता, किती छान अशी वर बघू शकता वाडा किती सुंदर आहे। हे बघा सुंदर। आणि इथे तुम्ही बघू शकता
तुमच्या इथं जेव्हा तुम्ही काउंटरला येता इथे मस्त आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाची मूर्ती आहे आणि आपले आराध्य दैवत शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. ती किती सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता इथं अश्वारूढ शिवाजी महाराज आहे आणि इथं आपले स्वामी समर्थचं देवघर आहे. इतकं सुंदर असं देवघर आहे आणि आपले स्वामी समर्थांची मूर्ती आहे इथे खूप सुंदर आणि इथं निळूभाऊचा फोटो आहे. तुम्ही इथे बसण्याची व्यवस्था बघू शकता. तुम्ही बघू शकता गावाकडे जे वापरतात बैलांना किंवा हाकण्यासाठी तो चाबूक सुद्धा आहे. तुम्ही तिथे लालटेन बघू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता जे गाईच्या गळ्यामध्ये असतं ते सुद्धा आहे आणि इथे तुम्ही पुरातन काळात वापरल्या जाणाऱ्या बंदुकी त्यासुद्धा इथे लावलेल्या तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. वॉश बेसिन आहे आणि इथून वर जायचं आहे. पायऱ्यांनी तुम्ही वर जाऊ शकता. बघा इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात जी फेमस आहे बैल शर्यत, बैलगाडा शर्यत ती इथे त्यांनी चित्रात रंगवली आणि इथे बसण्याची व्यवस्था बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणात बसण्याची व्यवस्था छान मोठी आहे आणि सजावट तर तुम्ही बघू शकता. वाड्याचं स्वरूप आहे पूर्ण. तुम्ही नक्की इथे भेट द्या. मी तुम्हाला याचा पत्ता सांगेन. बघा तुम्ही बघू शकता इथून हे पडदे याच्यात आलं का असं वाटतं आपण एखाद्या राजवाड्यात आलो आहे. महाराष्ट्राची जुनी परंपरा, जुनी पद्धत सगळी इथे वरून तुम्ही बघू शकता. तुळशी वृंदावन दिसतंय आणि सुंदर अशा खिडक्या आहेत ज्या जुन्या काळामध्ये असायच्या आणि इथे बघा किती सुंदर त्यांनी चित्र काढलं आहे आणि किती सुंदर पेंटिंग्स केलेले आहेत तिथं. आणि पूर्ण हा वाडा तुम्ही इथून बाहेरचा लुक बघू शकता. खिडक्या आहेत अशा मोठ्या मोठ्या खिडक्या दिल्यात त्यांनी. खूप सुंदर आहे आणि इथून खाली तुम्ही बघू शकता. नक्की इथे भेट द्या. घरंदाज मिजाज असं नाव आहे या ढाब्याचं आणि हे आहे कर्जतला. इथून खाली आहे तुम्हाला सांगते. इथून तुम्ही खाली येऊ शकता. घरंदाज मिजाज असं नाव आहे या ढाब्याचं आणि हे आहे कर्जतला. तुम्ही कर्जतला आले कर्जतच्या चौकामध्ये तुम्हाला जो बदलापूरकडे किंवा जाणारा रस्ता आहे मुंबईकडेला आमचं जेवण आलेलं आहे. ओवी बसली आहे. हाय ओवी. ओवी बसली इथे जेवायला. आमचं जेवण आलं आहे. चला तर आता आम्ही जेवून घेतो आणि परत भेटू मग तुम्हाला सांगते. हे बघा हे जे घरंदाज मिजाज हा जो ढाबा आहे इथे अख्खा मसुरा हा खूप फेमस आहे पदार्थ. तुम्ही बघू शकता अख्खा मसुरा ही ग्रेव्ही आहे पूर्ण आणि खूप छान अशा रोटी चपाती सगळं मिळतं तुम्हाला इथे. मस्त